महत्त्वाची बातमी, भाजपकडून आतापर्यंत 100हून अधिक एबी फॉर्मचं वाटप करण्यात आले। अगदी थोड्याच वेळात भाजपची अधिकृत यादी जाहीर होणार असल्याची बातमी आहे। भाजपकडून माजी आमदार खासदार पुत्रांना उमेदवारी देण्यात आली आहे। आकाश पुरोहित, नील सोमय्या यांना उमेदवारी आहे। माजी नगरसेवकांना भाजपकडून पुन्हा एकदा संधी देण्यात आल्याचं कळतंय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, युवा नेतृत्व उभं करण्याच्या दृष्टीनं भाजपा या निवडणुकीत कुठेतरी कल देताना दिसतेय। माजी नगरसेवकांना देखील भाजपकडून पुन्हा एकदा संधी। निश्चित लागवी, कारण अधिकाधिक माजी नगरसेवक आहेत त्यांना पुन्हा एकदा या रिंगणामध्ये उतरण्याचा भाजपचा मानस दिसतोय। विशेष करून आपण पाहिलं असेल, आकाश पुरोहित असतील, नील सोमय्या असतील, हर्षिता नार्वेकर, मकरंद नार्वेकर, ही सर्व माजी नगरसेवकांची 2017ची फळी आहे, ज्यांना पुन्हा एकदा तब्बल 8 वर्षांनंतर संधी मिळत आहे। मधल्या 5 वर्षांमध्ये चांगलं काम केल्यानंतर 3 वर्ष सतत मतदारसंघामध्ये कार्यरत असल्यामुळे संधी देत असल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुन्हा हे माजी नगरसेवक निवडून येणार का हा एक प्रश्न आहे। मात्र सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या जागा सॉर्टेड झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जवळपास 100 जागांवरती आतापर्यंत भाजपने एबी फॉर्मचं वाटप केलेलं आहे। अद्यापही भाजपच्या दादर येथील वसंत स्मृती कार्यालयातून जे संबंधित उमेदवार आहेत त्यांना आणि त्याच ठिकाणून आता एबी फॉर्मचं वाटपही सुरू झालेलं आहे। मात्र दुसरीकडे काही जागांवरती अद्यापही तिढा कायम आहे, त्या ठिकाणचा सस्पेन्स मात्र भाजपने कायम ठेवलेला आहे। अशा उमेदवारांना थेट उद्या म्हणजे शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी एबी फॉर्मचं वाटप केलं जाईल। बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून कमालीची ही गुप्तता पाहण्यात येत आहे एबी फॉर्म वाटताना। लागवी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।